बनवण्याची अगदी नवी पद्धत। फिश घेतली मस्त, पाहू शकता तुम्ही। आता मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक धुवून घेतो। फिश मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक धुवून घेतली। आता हे झाकण ठेवून देतो। जे मसाले आपल्याला पाहिजेत ना, मसाले फिश बनवण्यासाठी, तर ते तयार करून घेऊ। मसाल्यात आपल्याला लागणार आहेत 2 कांदे। 2 कांदे मी मध्यम आकाराचे घेतले, कापून घेऊ। तर चला 2 कांदे कापून घेतले। आडवे उभे जाडे बारीक कसे कापले तर चालतात। लसण घ्यायचा, दिसत असेल तुम्हाला। लसणाच्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आणि सर्व फोत्र काढून घेऊ। कांदा एका प्लेटीत टाकायचा, लसणाच्या पाकळ्या एक साइड ठेवायच्या। अद्रकचा तुकडा घेतला, आता हे कापून याचे तुकडे तुकडे करून घेऊ। 5-6 मिरे घ्यायचे, 1 चम्मच धने घ्यायचे, अर्धा चम्मच मोहरी घ्यायची, अर्धा चम्मच जिरं घ्यायचं, 1 लाल मिरची घ्यायची। हे सर्व साहित्य मी वाटून आणतो। तर मस्त पेस्ट बारीक करून आणली मी। तर 1 प्लेट घेतली। आपण जे फिश धुवून काढली ना, ते आपण या प्लेटीतनी ठेवून देऊ। फिश मध्ये टाकायची हळद, मीठ, मिरची पावडर। आपण जे पेस्ट तयार केली होती ना, यातलं फक्त अर्धीच पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे फिश मध्ये। अर्धी हे पेस्ट आपल्याला बाकी ठेवायची आहे फोडणीसाठी। तर आता हा सर्व मसाला जो आहे ना, तो सर्व मिक्स करून घेऊ। फिशले आपल्या सर्व साइडनं अशी लागलं पाहिजे हा मसाला, त्या पद्धतीनं परतून घेऊ मस्त। तर या पद्धतीनं मस्त सर्व मिक्स झालं पाहिजे, सर्व साहित्य, मीठ, मसाला, मिरची पावडर आपण जे काय टाकलं ते। तर आता याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवून देऊ, म्हणजे जेणेकरून हे फिश जे आहे ना, याच्या अंदर हे सर्व मसाले गेले पाहिजे त्यासाठी। तर चला 10 मिनिटं झाले, आपली फिश मस्त तेलात आपल्या मसाल्यात मस्त भिजली। आता कढई ठेवली मी चुलीवर, त्यात टाकू तेल। तेल थोडंसं शिल्लक घ्यायचं आहे, कारण की आपल्याला आपण जे फिश घेतली ना, ते आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तेलात। तेल मस्त गरम होऊ देऊ। तर चला आता आपण जे फिश मुरू टाकली होती ना, तर हा फिशचा असा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर थोडासा जो वरचा मसाला असते ना, तो असा याला लावून घ्यायचा। आणि तेल गरम झाल्याबरोबर आपल्याला तेलात सोडून देऊ। एकच सोडायचं आहे आपल्याला। तेल फारच गरम झालं। एक तुकडा पद्धतशीर टाकून घ्यायचा। तर राहिला केला मसाला याच्यावर टाकून घेऊ। दोन ते 3 मिनिटं आपल्याला असंच तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही जर लगेच याला फिरवलं तर ते सर्व तेल जे खालून दिसते ना तुम्हाला, तर कढईला हे फिश चिपकून जाते। त्यासाठी 2 ते 3 मिनिटं आपण असंच परतून घेऊ। चला झाले 2 ते 3 मिनिटं झाले। तेल मस्त गरम असल्याने किती मस्त फिश आपली फ्राय झाली दिसत असेल तुम्हाला। अजिबात खाली चिपकली नाही। अशीच आपल्याला मस्त फिश फ्राय करून घ्यायची आहे। सर्व असेच पलटून घेतो। एक साइड मस्त फिश फ्राय झाली। आता खालून अशीच फिश फ्राय होऊ देऊ। तर चला आता पण 2 मिनिटं झाले। आपण 3 मिनिटं अगोदर खालून फिश मस्त भाजून घेतली, तळून घेतली। आता 2 मिनिटात मी तळून घेतली, कारण की तेल मस्त गरम असल्याच्यानं मस्त तळल्या गेले आपले फिश फ्राय हे। आता प्लेटीतनी काढून घेऊ असे सर्व। तर चला आपण फिश फ्राय करून घेतली, एकदम मसालेदार करून राहिलो आपण आजची फिश। तर जे तेल उरलं होतं ना, ते तेल तसंच ठेवायचं आणि बाकीची जे पेस्ट आपण उरून ठेवली होती ते टाकून द्यायची तेलातून आणि परतून घेऊ मस्त। पाहू शकता तुम्ही, आपल्या पेस्ट मधलं सर्व पाणी आटलं, तेल सोडलं मस्त, म्हणजे आपल्या फिश साठी तयार आहे। तर आता टाकू आपण त्यात थोडीशी हळद, जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर टाकायचं काही काम नाही, थोडंसारखं मीठ टाकायचं आणि आता परतून घेऊ मस्त सर्व। परतल्याच्या नंतर एक घोट पाणी टाकून घेऊ आणि आणखीन परतून घेऊ।
1 मिनिटं हा मसाला आपण असाच परतून घेऊ. असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत याच्यातलं पाणी सर्व आटून घेऊ. मसालेदार फिश करण्यासाठी आता ग्रेव्ही तयार आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊ, जेवढं पाणी पाहिजे तेवढं परतून घेऊ मस्त. आपल्या ग्रेव्हीले मस्त उकळी आली. आता त्याच्यात काय करायचं, आपली हे मस्त ताजी फ्रेश मेथी आहे, मेथीचे पानं घ्यायचे, म्हणजे साजरे एवढे मोठे घेतले मी आणि ते तोडून घेतले आणि या ग्रेव्हीतनी आपण टाकून देऊ. जर तुमच्याजवळ फ्रेश मेथी नसली तर तुम्ही कस्तुरी मेथी घेतली तरी पण चालते. एक वेळ परतून घेऊ. उकळी पण मस्त आली, पाहू शकता. आता आपण जे फिश फ्राय केली होती ना ते ग्रेव्हीत टाकून घेऊ. असा एक एक तुकडा टाकून घेऊ. एकदम मसालेदार फिश आहे. या पद्धतीने एक एक सोडून घेऊ पीठ. आता राहिलं सुईलं तेल याच्यात टाकून घेऊ. आपण जे फ्राय केली होती ना फिश ते याच्यात टाकून घेऊ. फोडणीतनी एक वेळ परतून घेऊ. कोथिंबीर घेतली, कोथिंबीर वरून अशी कापून टाकून द्यायची. भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. तर चला, झाली आपली मस्त फिश तयार, पाहू शकता. तर तयार आहे आपली फिश मस्त, पाहू शकता किती तर्री आली. मसालेदार फिश, एकदम नवीन पद्धत आहे. तर आजचं मसालेदार फिश नवीन पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ.